वडीच्या उपसरपंचपदी रमेश नाईक यांची बिनविरोध निवड जाहीर। महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा जल्लोष। नूतन सरपंचाची गावातून भव्य मिरवणूक। मिरज वृत्त। वडली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रमेश महादेव नाईक यांची बिनविरोध निवड झाली। निवडीनंतर महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला। नूतन उपसरपंचांची वडली गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाले होते। निवडीनंतर महेंद्रसिंग शिंदे सरकार आणि भाजपा मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी नूतन उपसरपंच रमेश नाईक यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले। वडली ग्रामपंचायतमध्ये महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आहे। वडलीच्या लोकनियुक्त युवा सरपंच कुमारी यशोधरा राजे शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली गावातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत। उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर रमेश महादेव नाईक यांनी महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन व त्यांना सोबत घेऊन गावचा विकास साधणार असल्याचे यावेळी सांगितले। दर्पणकार न्यूजसाठी सूर्यकांत कुकडे, मिरज। आणि आज आमचे बंधू रमेश महादेव नाईक यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाली आणि आज आम्ही सर्व सदस्य म्हणजे आमचे पॅनल प्रमुख महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व जल्लोष करत आहे। 12-0 आहे, विरोध कोणच नाही आहे। समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क। या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका। आपल्या